हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे ऑडिटिंग अँड इथिक्स मॅनेजमेंट, ठीक आहे, आपला नवीन टॉपिक आहे हा ऑडिटिंग अँड इथिक्स मॅनेजमेंटचा. याचा फर्स्ट टॉपिक कव्हर करत आहे नेचर, ऑब्जेक्टिव्ह अँड स्कोप ऑफ ऑडिटचा. जसं आपण फायनान्स मॅनेजमेंट, फायनान्शियल अकाउंटिंग, तसाच थर्ड टॉपिक जो आहे तो आहे ऑडिटिंग अँड इथिक्स मॅनेजमेंटचा, ठीक आहे. याच्यानंतर आपण डायरेक्ट टॅक्सेस, इनडायरेक्ट टॅक्सेस, कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग आणि ॲडव्हान्स अकाउंटिंग याचे पण MCQs बघणार आहे टॉपिक वाईज, ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळणार, ठीक आहे. आणि व्हिडिओला एक लाईक पण करून द्या, मीन्स जेणेकरून मला पण मोटिवेशन मिळणार की मी तुमच्यासाठी असेच काही व्हिडिओ बनवू शकणार, ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया. फर्स्ट कन्सेप्ट नेचर, ऑब्जेक्टिव्ह अँड स्कोप ऑफ ऑडिटचे 50 MCQs असे आपल्याला याचे मिनिमम 12 to 15 टॉपिक कव्हर करायचे आहे, ज्याच्यामध्ये आपण 50-50 MCQs सॉल्व्ह करणार आहे आणि त्याच्यानंतर कंबाईन मीन्स इम्पॉर्टंट अँड एक्सपेक्टेड क्वेश्चन्स बी सॉल्व्ह करू. तर फर्स्ट क्वेश्चन आहे इथे आपल्याजवळ बघा. ऑडिट इज प्रायमरी कन्सर्न विथ. लेखा परीक्षा प्रामुख्याने कशाशी संबंधित आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट डिसिजन मेकिंग, सेकंड एक्सप्रेसिंग अन ओपिनियन ऑन फायनान्शियल स्टेटमेंट, थर्ड प्रिपेरिंग फायनान्शियल स्टेटमेंट अँड फोर्थ फिलिंग टॅक्स रिटर्न. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, एक्सप्रेसिंग अन ओपिनियन ऑन फायनान्शियल स्टेटमेंट, आर्थिक विवरांवर मत व्यक्त करणे. नेक्स्ट सेकंड, द वर्ड ऑडिट इज डिराइव्ड फ्रॉम विच लँग्वेज. ऑडिट हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे? तर बघा ऑप्शन आहे लॅटिन, फ्रेंच, ग्रीक आणि जर्मन. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट लॅटिन. थर्ड, विच ऑफ द फॉलोइंग इज बेस्ट डिस्क्राइब द नेचर ऑफ ऑडिट. खालीलपैकी काय लेखापरीक्षेच्या स्वरूपाचे उत्तम वर्णन करते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सिस्टमॅटिक अँड इंडिपेंडेंट एक्झामिनेशन, सेकंड कॅज्युअल ऑब्झर्वेशन, थर्ड इंटरनल मॅनेजमेंट अँड फोर्थ नन ऑफ द अबव. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट सिस्टमॅटिक अँड इंडिपेंडेंट एक्झामिनेशन, पद्धतशीर व स्वतंत्र परीक्षण. नेक्स्ट फोर्थ, विच ऑफ धिस इज नॉट विदिन अ स्कोप ऑफ ऑडिट. यापैकी काय लेखापरीक्षेच्या व्याप्तीमध्ये येत नाही? तर बघा फर्स्ट ऑप्शन आहे व्हेरिफिकेशन ऑफ ट्रान्झॅक्शन, सेकंड एक्सप्रेसिंग ऑडिट ओपिनियन, थर्ड प्रिपरेशन ऑफ अकाउंट्स अँड फोर्थ एक्झामिनेशन सपोर्टिंग डॉक्युमेंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, प्रिपरेशन ऑफ अकाउंट्स इज नॉट अ स्कोप ऑफ ऑडिट. बघा व्हेरिफिकेशन ऑफ ट्रान्झॅक्शन येते मीन्स व्यवहारांची पडताळणी, सेकंड एक्सप्रेसिंग ऑडिट ओपिनियन लेखापरीक्षण मत व्यक्त करणे हे पण येते, आणि फोर्थ एक्झामिंग सपोर्टिंग डॉक्युमेंट सहाय्यक कागदपत्रे तपासणे हे पण स्कोप आहे ऑडिटचा. पण प्रिपरेशन ऑफ अकाउंट्स खाती तयार करणे हे स्कोप नाही आहे ऑडिटचं. ओके. नेक्स्ट फिफ्थ, द स्कोप ऑफ ऑडिट इज गव्हर्न बाय. लेखापरीक्षेच्या व्याप्ती कोणाद्वारे नियंत्रित केली जाते? तर बघा ऑप्शन आहे आपल्याजवळ फर्स्ट इंटरनल पॉलिसीज, सेकंड क्लायंट इन्स्ट्रक्शन, थर्ड अप्लिकेबल लॉ अँड स्टँडर्ड अँड फोर्थ मार्केट ट्रेंड. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड अप्लिकेबल लॉ अँड स्टँडर्ड, लागू कायदे आणि मानके. नेक्स्ट सिक्स्थ, द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ ऑडिट इज टू. लेखापरीक्षेचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे? तर बघा इथे फर्स्ट ऑप्शन आहे डिटेक्ट एरर, सेकंड प्रिव्हेंट फ्रॉड, थर्ड एक्सप्रेस ओपिनियन ऑन ट्रू अँड फेअर व्यू अँड फोर्थ इनक्रीज प्रॉफिट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड एक्सप्रेस ओपिनियन ऑन ट्रू अँड फेअर व्यू, सत्य व योग्य दृष्टिकोनावर मत व्यक्त करणे. नेक्स्ट सेवन्थ, सेकंडरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ ऑडिट इन्क्लूड्स. लेखापरीक्षेची दुय्यम उद्दिष्टे कोणती आहेत? तर बघा इथे फर्स्ट ऑप्शन आहे डिटेक्शन ऑफ एरर अँड फ्रॉड, सेकंड प्रिपेअरिंग रिपोर्ट, थर्ड मार्केटिंग सर्व्हिसेस अँड फोर्थ नन ऑफ द अबव. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट डिटेक्शन ऑफ एरर्स अँड फ्रॉड, चुका व फसवणुकीचा शोध लावणे. नेक्स्ट 8, ऑडिट एम्स ॲट व्हेरीफाईंग. लेखापरीक्षा कोणाची पडताळणी करण्याचा उद्देश ठेवते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट पास्ट परफॉर्मन्स, सेकंड फायनान्शियल पोझिशन, थर्ड लीगल स्टेटस अँड फोर्थ कंपनी गोल. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड फायनान्शियल पोझिशन मीन्स आर्थिक स्थिती. नेक्स्ट 9th, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन ऑब्जेक्टिव्ह ऑफ अकाउंटिंग. खालीलपैकी काय लेखापरीक्षेचे उद्दिष्ट नाही? तर बघा एन्शुरिंग रिलायबिलिटी ऑफ अकाउंट्स आहे ऑब्जेक्टिव्ह, सेकंड व्हेरीफाईंग फायनान्शियल स्टेटमेंट हे पण आहे,
थर्ड इन्क्रीजिंग कंपनी मार्केट शेअर हे नाही आहे. अँड फोर्थ डिटेक्टिंग एरर हे पण आहे. तर करेक्ट आन्सर थर्ड आहे इन्क्रीजिंग कंपनी मार्केट शेअर, कंपनीचा बाजार हिस्सा वाढणे. बघा ऑब्जेक्टिव्ह मध्ये जर पाहिलं तर एन्शुरिंग रिलायबिलिटी ऑफ अकाउंट्स, खात्यांचा विश्वासार्हतेची खात्री करणे. सेकंड व्हेरीफाईंग फायनान्शियल स्टेटमेंट मीन्स आर्थिक विवरांची पडताळणी करणे. आणि फोर्थ डिटेक्टिंग एरर, चुका शोधणे. तर हे थर्ड जे आहे, तीन जे आहेत ते ऑब्जेक्टिव्ह आहेत, पण इन्क्रीजिंग कंपनी मार्केट शेअर्स हे नाही आहे. ओके. नेक्स्ट 10th, विच ऑफ द फॉलोइंग इज अ पर्सनल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ एन ऑडिटर. खालीलपैकी काय लेखापरीक्षकाची वैयक्तिक जबाबदारी आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट प्रिपेअरिंग द ट्रायल बॅलन्स, सेकंड इन्शुरिंग करेंट टॅक्स पेमेंट, थर्ड एक्सप्रेसिंग अन ओपिनियन ऑन फायनान्शियल स्टेटमेंट, अँड फोर्थ मॅनेजिंग बँक ट्रान्झॅक्शन. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड एक्सप्रेसिंग अन ओपिनियन ऑन फायनान्शियल स्टेटमेंट, आर्थिक विवरांवर मत व्यक्त करणे. ओके. नेक्स्ट 11th, वन ऑफ द इनहेरिटन्स लिमिटेशन ऑफ ऑडिट इज. लेखापरीक्षेची एक अंतर्निहित मर्यादा म्हणजे काय. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सब्जेक्टिव्हिटी इन फायनान्शियल रिपोर्टिंग, सेकंड फुल व्हेरिफिकेशन ऑफ ऑल ट्रान्झॅक्शन, थर्ड 100% ॲश्युरन्स, अँड फोर्थ नन ऑफ द अबव. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट सब्जेक्टिव्हिटी इन फायनान्शियल रिपोर्टिंग, आर्थिक अहवालामधील व्यक्तिनिष्ठता. नेक्स्ट 12th, ऑडिटर मे नॉट डिटेक्ट ऑल फ्रॉड्स बिकॉज. सर्व फसवणुकीचे शोध लेखापरीक्षण घेऊ शकत नाही कारण. बघा ऑप्शन आहे टाइम इज अनलिमिटेड, सेकंड दे रिले ऑन इंटरनल कंट्रोल, सेकंड दे हॅव फुल एक्सेस, अँड फोर्थ दे आर इन्व्हेस्टिगेट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड दे रिले ऑन इंटरनल कंट्रोल, ते अंतर्गत नियंत्रणावर अवलंबून असतात. नेक्स्ट 13, विच इज नॉट अन इनहेरिटंट लिमिटेशन्स ऑफ ऑडिट. खालीलपैकी काय लेखापरीक्षेचे अंतर्निहित मर्यादा नाही. तर बघा यूज ऑफ टेस्ट चेक हे आहेत, सेकंड डिपेंडन्स ऑन एस्टिमेट्स हे पण आहे, अवेलेबिलिटी ऑफ डिटेल इन्फॉर्मेशन हे लिमिटेशन्स नाही आहेत, सविस्तर माहिती उपलब्धता, आणि ह्युमन एरर्स हे पण आहे. तर करेक्ट आन्सर इथे आहे थर्ड अवेलेबिलिटी ऑफ डिटेल इन्फॉर्मेशन इज नॉट अ लिमिटेशन्स ऑफ ऑडिट. नेक्स्ट 14, द यूज ऑफ सॅम्पलिंग टेक्निक इज ऑडिट लीड्स टू. लेखापरीक्षेत नमुना तंत्राचा वापर यामुळे काय होतो. तर देखा ऑप्शन आहे आपल्याजवळ 100% ॲक्युरेसी, सेकंड पॉसिबिलिटी ऑफ मिसिंग एरर, थर्ड नो लिमिटेशन्स, अँड फोर्थ फ्रॉड डिटेक्शन गॅरंटी. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड पॉसिबिलिटी ऑफ मिसिंग एरर, चुका लक्षात न येण्याची शक्यता. नेक्स्ट 15, इनहेरेंट लिमिटेशन कॅन बी रिड्यूस्ड बाय. अंतर्निहित मर्यादा कमी केल्या जाऊ शकतात. तर बघा ऑप्शन आहे आपल्याजवळ फर्स्ट अवॉइडिंग ऑडिट, सेकंड युजिंग स्ट्रिक्ट लिगल ॲक्शन, थर्ड अप्लाइंग प्रोफेशनल स्पेक्टिझम, अँड फोर्थ इग्नोरिंग एव्हिडन्स. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड अप्लाइंग प्रोफेशनल स्पेक्टिझम मीन्स व्यावसायिक सारांशकता वापरून. नेक्स्ट 16, वन ऑफ द की बेनिफिट ऑफ ऑडिट इज. लेखापरीक्षेचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे. तर बघा ऑप्शन आहे इन्क्रीज इन डेप्थ, सेकंड डिले इन टॅक्स फिलिंग, थर्ड एन्हान्सिंग क्रेडिटेबिलिटी ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट, अँड फोर्थ डिक्रीजिंग कंपनी परफॉर्मन्स. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड एन्हान्सिंग क्रेडिटेबिलिटी ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट, आर्थिक विवरणांची विश्वासार्हता वाढवणे. नेक्स्ट 17, ऑडिट हेल्प्स इन डिटेक्टिंग. लेखापरीक्षा कशाचा शोध घेण्यास मदत करते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट मार्केट व्हॅल्यू, सेकंड शेअर प्राइस, थर्ड एरर अँड फ्रॉड, अँड फोर्थ फ्युचर प्रॉफिट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड एरर्स अँड फ्रॉड्स, चुका आणि फसवणूक. नेक्स्ट एडिट, ऑडिट एन्हान्स कॉन्फिडन्स ऑफ. लेखापरीक्षा यांच्यावर विश्वास वाढवते. तर बघा ऑप्शन आहे कस्टमर्स ओनली, सेकंड मॅनेजमेंट ओनली, थर्ड स्टेक होल्डर अँड इन्व्हेस्टर, अँड फोर्थ गव्हर्नमेंट ओनली. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड स्टेक होल्डर अँड इन्व्हेस्टर, हितधारक आणि गुंतवणूकदारांचा. नेक्स्ट 90, वन ऑफ द बेनिफिट ऑफ ऑडिट टू मॅनेजमेंट इज. व्यवस्थापनासाठी लेखापरीक्षेचा एक फायदा म्हणजे. तर बघा ऑप्शन आहे अवॉइडिंग कंपायलन्स, सेकंड गेटिंग फेक रिपोर्ट,
थर्ड इम्प्रूव्हिंग इंटरनल कंट्रोल सिस्टम अँड फोर्थ रिड्युसिंग ट्रान्सपरन्सी. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड इम्प्रूव्हिंग इंटरनल कंट्रोल सिस्टम, अंतर्गत नियंत्रण प्रणाली सुधारणे. नेक्स्ट 20. ऑडिट रिपोर्ट आर युजफुल फॉर. लेखा परीक्षा अहवाल उपयोगी असतो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ओनली फॉर ऑडिटर्स, सेकंड शेअर होल्डर क्रेडिटर अँड पब्लिक, थर्ड कॉम्पिटिटर्स अँड फोर्थ एम्प्लॉईज ओनली. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड शेअर होल्डर्स क्रेडिटर अँड पब्लिक, भागधारक कर्जदार व सामान्य लोकांसाठी. नेक्स्ट 21. ॲश्युरन्स एंगेजमेंट इज एम ॲट. खात्री सेवा उद्दिष्टित आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट प्रिपेरिंग फायनान्शियल स्टेटमेंट, सेकंड गिव्हिंग टॅक्स ॲडवाइस, थर्ड प्रोव्हाइडिंग कॉन्फिडन्स टू युजर अँड फोर्थ सेलिंग ऑडिट सॉफ्टवेअर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड प्रोव्हाइडिंग कॉन्फिडन्स टू युजर, वापरकर्त्यांना विश्वास प्रदान करणे. नेक्स्ट 22. ॲश्युरन्स एंगेजमेंट इन्व्हॉल्व अ. खात्री सेवा यामध्ये समाविष्ट असते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट पार्टी अँड क्लायंट ओनली, सेकंड थ्री पार्टी रिलेशनशिप, थर्ड रँडम चेकिंग अँड फोर्थ लोन अप्रुव्हल. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड थ्री पार्टी रिलेशनशिप, तीन पक्षीय संबंध. नेक्स्ट 23. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन ॲश्युरन्स एंगेजमेंट. खालीलपैकी काय खात्री सेवा नाही. तर बघा स्टॅच्युटरी ऑडिट असतं, इंटरनल ऑडिट नसतं, रिव्ह्यू ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट पण असतं आणि ऑडिट ऑफ एनजीओ. तर आन्सर जे आहे ते आहे सेकंड इंटरनल ऑडिट इज नॉट ॲश्युरन्स एंगेजमेंट. नेक्स्ट 24. व्हॉट इज द मेन आउटकम ऑफ ॲश्युरन्स एंगेजमेंट. खात्री सेवेचा मुख्य परिणाम काय आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट टॅक्स बेनिफिट, सेकंड क्रेडिबिलिटी ऑफ इन्फॉर्मेशन, थर्ड लीगल इम्युनिटी अँड फोर्थ सेल्स इन्क्रीज. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड क्रेडिबिलिटी ऑफ इन्फॉर्मेशन, माहितीची विश्वासार्हता. नेक्स्ट 25. द रिस्पॉन्सिबल पार्टी इन अन ॲश्युरन्स एंगेजमेंट इज. खात्री सेवेतील जबाबदार पक्ष कोण असतो. तर बघा इथे ऑप्शन आहे फर्स्ट द ऑडिटर, सेकंड द शेअर होल्डर, थर्ड द वन प्रिपेरिंग द इन्फॉर्मेशन अँड फोर्थ द टॅक्स ऑफिसर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड वन प्रिपेरिंग द इन्फॉर्मेशन, माहिती तयार करणारा पक्ष. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलेलं आहे ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, मीन्स न्यू व्ह्यूवर्स जे आहेत ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक करून द्या, मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. तर बघा फर्स्ट क्वेश्चन 26 क्वेश्चन आहे रिजनेबल ॲन्शुरन्स प्रोव्हाइड्स. पूर्ण खात्री प्रदान करते. तर बघा ऑप्शन आहे ॲब्सोल्यूट गॅरंटी, सेकंड हाय बट नॉट ॲब्सोल्यूट लेवल ऑफ अश्युरन्स, थर्ड नो ओपिनियन अँड फोर्थ लिमिटेड चेकिंग. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड हाय बट नॉट ॲब्सोल्यूट लेवल ऑफ ॲश्युरन्स, उच्च पण अपूर्ण खात्री. नेक्स्ट 27. लिमिटेड ॲश्युरन्स मीन्स. मर्यादित खात्री याचा अर्थ. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट नो रिस्पॉन्सिबिलिटी, सेकंड सम रिस्क ऑफ मटेरियल मिस स्टेटमेंट एक्झिस्ट, थर्ड 100% ऑडिट कव्हरेज अँड फोर्थ नो रिव्ह्यू कंडक्टेड. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड सम रिस्क ऑफ मटेरियल मिस स्टेटमेंट एक्झिस्ट, काही प्रमाणात महत्त्वाच्या चुकीची शक्यता असते. नेक्स्ट 28. विच वन गिव्स हायर ॲश्युरन्स लेवल. खालीलपैकी कोणती अधिक खात्री प्रदान करते. बघा ऑप्शन आहे फर्स्ट रिव्ह्यू एंगेजमेंट, सेकंड लिमिटेड ॲश्युरन्स, थर्ड रिजनेबल ॲश्युरन्स अँड फोर्थ इंटरनल व्हेरिफिकेशन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड रिजनेबल ॲश्युरन्स, पूर्ण खात्री. नेक्स्ट 29. लिमिटेड ॲश्युरन्स इज कॉमनली युज्ड इन. ओके, मर्यादित खात्री सर्वसाधारणपणे खाली वापरली जाते. बघा ऑप्शन आहे फर्स्ट स्टॅच्युटरी ऑडिट, सेकंड इंटरनल कंट्रोल ऑडिट, थर्ड रिव्ह्यू एंगेजमेंट अँड फोर्थ फायनान्शियल फोरकास्टिंग. करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड रिव्ह्यू एंगेजमेंट, समीक्षा सेवा. नेक्स्ट 30. द लेवल ऑफ एव्हिडन्स रिक्वायर्ड इन रिजनेबल ॲश्युरन्स इज. पूर्ण खात्रीसाठी आवश्यक पुराव्याचा स्तर आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट लो, सेकंड मिनिमल, थर्ड सफिशियंट अँड ॲप्रोप्रिएट अँड फोर्थ नॉट अप्लिकेबल. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड सफिशियंट अँड ॲप्रोप्रिएट, पर्याप्त व योग्य. नेक्स्ट 31. एंगेजमेंट स्टँडर्ड्स गाईड. संलग्नता मानके कशासाठी मार्गदर्शन करतात.
तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट आपल्याजवळ फायनान्शियल प्लॅनिंग, सेकंड ऑडिट प्रोसिजर अँड रिपोर्टिंग, थर्ड बिझनेस एक्सपान्शन आणि फोर्थ कंपनी मर्जर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड ऑडिट प्रोसिजर अँड रिपोर्टिंग, लेखा परीक्षा प्रक्रिया व अहवाल. नेक्स्ट 32 क्वालिटी कंट्रोल इन ऑडिट एन्श्युअर्स, लेखा परीक्षेतील गुणवत्ता नियंत्रण काय सुनिश्चित करते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट लोअर ऑडिट फी, सेकंड ऑडिट क्वालिटी अँड कन्सिस्टन्सी, थर्ड डिले इन सबमिशन अँड फोर्थ क्लायंट सॅटिस्फॅक्शन ओनली. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड ऑडिट क्वालिटी अँड कन्सिस्टन्सी, लेखा परीक्षेची गुणवत्ता व सातत्य. नेक्स्ट 33 द स्टँडर्ड ऑन क्वालिटी कंट्रोल इज इश्यूड बाय, गुणवत्ता नियंत्रण मानक कोण जारी करते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, सेकंड सेबी, थर्ड ICAI अँड फोर्थ RBI. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड ICAI, भारतीय संधी लेखापाल संस्था. नेक्स्ट 34 अ की ऑब्जेक्टिव्ह ऑफ क्वालिटी कंट्रोल इज टू, गुणवत्ता नियंत्रणाचे एक मुख्य उद्दिष्ट आहे. बघा ऑप्शन आहे इनक्रीज ऑडिट टाइम, सेकंड मिनिमाइज डॉक्युमेंटेशन, थर्ड कंप्लाय विथ प्रोफेशनल स्टँडर्ड अँड फोर्थ डिले ऑडिट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड कंप्लाय विथ प्रोफेशनल स्टँडर्ड, व्यावसायिक मानकाचे पालन करणे. नेक्स्ट 35 विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ क्वालिटी कंट्रोल एलिमेंट, खालीलपैकी काय गुणवत्ता नियंत्रण घटक नाही. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट लीडरशिप रिस्पॉन्सिबिलिटी, सेकंड एंगेजमेंट परफॉर्मन्स, थर्ड टॅक्स कंपायलन्स अँड फोर्थ मॉनिटरिंग. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड टॅक्स कंपायलन्स, कर पालन इज नॉट अ क्वालिटी कंट्रोल एलिमेंट. बरोबर आहे. बघा लीडरशिप रिस्पॉन्सिबिलिटी पण आहे, एंगेजमेंट परफॉर्मन्स पण आहे आणि मॉनिटरिंग पण आहे, हे क्वालिटी कंट्रोल एलिमेंट्स आहेत, पण टॅक्स कंपायलन्स इज नॉट अ क्वालिटी कंट्रोल एलिमेंट. नेक्स्ट 36 केस स्टडी हेल्प इन अंडरस्टँडिंग ऑडिट कन्सेप्ट बाय, केस स्टडी लेखा परीक्षेची संकल्पना समजावण्यात मदत करतात. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट गिविंग रिअल वर्ल्ड कॉन्टेक्स्ट, सेकंड मेमोरायझिंग थेअरी, थर्ड अवॉइडिंग प्रॅक्टिस अँड फोर्थ गेसिंग आन्सर. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट गिविंग रिअल वर्ल्ड कॉन्टेक्स्ट, वास्तविक जगातील संदर्भ देणे. नेक्स्ट 37 रिअल लाईफ ऑडिट केस ऑफन हायलाइट्स, वास्तविक लेखा परीक्षा प्रकरणे नेहमी काय दर्शवतात. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इम्प्रॅक्टिकल थेअरी, सेकंड स्ट्रॉंग इंटरनल कंट्रोल फेल्युअर, थर्ड परफेक्ट सिस्टम अँड फोर्थ टॅक्स पॉलिसीज. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड स्ट्रॉंग इंटरनल कंट्रोल फेल्युअर, अंतर्गत नियंत्रणातील मोठ्या त्रुटी. नेक्स्ट 38 स्टडिंग फ्रॉड केस स्टडी इम्प्रूव्ह, फसवणूक प्रकरणांचे अध्ययन यामुळे सुधारणा होते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट थेरी नॉलेज, सेकंड ऑडिट प्लॅनिंग स्किल, थर्ड क्लायंट ट्रस्ट अँड फोर्थ लिगल डॉक्युमेंटेशन. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड ऑडिट प्लॅनिंग स्किल, लेखा परीक्षा नियोजन कौशल्य. नेक्स्ट 39 केस स्टडी बेस्ड लर्निंग इन ऑडिट एनहान्स, केस स्टडी आधारित शिक्षण लेखा परीक्षेत वाढते. तर बघा ऑप्शन आहे कन्फ्युजन, प्रॅक्टिकल अप्लिकेशन स्किल, थर्ड रिस्क ऑफ एरर अँड फोर्थ थेरॉटिकल डिपेंडन्स. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड प्रॅक्टिकल अप्लिकेशन स्किल, प्रत्यक्ष कौशल्यांचा उपयोग. नेक्स्ट 40 इन ऑडिटिंग प्रॅक्टिकल एक्झाम्पल हेल्प्स इन, लेखा परीक्षेमध्ये प्रत्यक्ष उदाहरणे कशास मदत करतात. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट मेकिंग रिपोर्ट लेंदी, सेकंड अंडरस्टँडिंग स्टँडर्ड क्लिअरली, थर्ड अवॉइडिंग अनालिसिस अँड फोर रिड्युसिंग डॉक्युमेंटेशन. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड अंडरस्टँडिंग स्टँडर्ड क्लिअरली, मानक स्पष्टपणे समजावून घेणे. नेक्स्ट 41 व्हॉट डज अ रिअल लाईफ केस स्टडी इन ऑडिटिंग ऑफन रिव्हेल्स, खऱ्या जीवनातील लेखा परीक्षा केस स्टडीमधून काय उघडवते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट स्टँडर्ड रूल्स ओनली, सेकंड परफेक्ट कंपायलन्स, थर्ड ॲक्च्युअल चॅलेंजेस इन ऑडिटिंग अँड फोर्थ ओनली फायनान्शियल रेशियो. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड ॲक्च्युअल चॅलेंजेस इन ऑडिटिंग, लेखा परीक्षेतील प्रत्यक्ष अडचणी. नेक्स्ट 42 अ केस स्टडी इन्व्हॉल्विंग मिसस्टेटमेंट इन अकाउंट्स शोज, खात्यामधील चुकीच्या मांडणीचा केस स्टडी काय दर्शवतो. तर बघा ऑप्शन आहे स्ट्रॉंग कंट्रोल, सेकंड ऑडिट निग्लिजन्स ऑर विकनेस,
थर्ड हाय प्रॉफिटेबिलिटी अँड फोर्थ टॅक्स सेव्हिंग स्ट्रॅटेजी. द करेक्ट आन्सर आहे ते सेकंड ऑडिट निग्लिजन्स. नेक्स्ट 43. वाय आर एक्झाम्पल इम्पॉर्टंट इन ऑडिट लर्निंग. लेखा परीक्षा शिक्षणात उदाहरणे महत्वाची का आहे. तर बघा ऑप्शन आहे टू मेक सेशन लॉंगर, सेकंड टू ॲड ह्युमर, थर्ड टू क्लॅरिफाय ॲब्स्ट्रॅक्ट कन्सेप्ट अँड फोर्थ टू अवॉइड थेरी. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड टू क्लॅरिफाय ॲब्स्ट्रॅक्ट कन्सेप्ट, अवजड संकल्पना स्पष्ट करण्यासाठी. नेक्स्ट 44. अ केस स्टडी अबाउट फेल्ड ऑडिट हायलाइट्स. अयशस्वी लेखा परीक्षेवरील केस स्टडी काय दर्शवते. बघा ऑप्शन आहे फर्स्ट इफेक्टिव्ह रिस्क मॅनेजमेंट, सेकंड ऑडिटिंग एथिक्स, थर्ड इम्पॉर्टन्स ऑफ स्पेक्टिझम अँड टॅक्स प्लॅनिंग. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड इम्पॉर्टन्स ऑफ स्पेक्टिझम, शंकाशीलतेचे महत्व. नेक्स्ट 45. प्रॅक्टिकल केस ॲनालिसिस हेल्प ऑडिटर टू. प्रत्यक्ष प्रकरण विश्लेषण लेखा परीक्षकाला कशात मदत करते. बघा ऑप्शन आहे स्किप प्रोसिजर, सेकंड बिल्ड पर्सनल ओपिनियन, थर्ड एनहान्स जजमेंट अँड डिसिजन मेकिंग आणि फोर्थ रिड्यूस वर्क. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड एनहान्स जजमेंट अँड डिसिजन मेकिंग, निर्णय क्षमता व विचारशक्ती वाढवणे. नेक्स्ट 46. युझिंग अ रिअल लाईफ ऑडिट फेल्युअर ॲज अ एक्झाम्पल हेल्प इन. एक वास्तविक लेखा परीक्षा अयशस्वी उदाहरण म्हणून वापरल्यास मदत होते. बघा ऑप्शन आहे फर्स्ट आयडेंटिफाईंग ऑडिट मॅथ, सेकंड अंडरस्टँडिंग कॉन्सिक्वेन्स ऑफ नॉन कंपायलन्स, थर्ड रिड्युसिंग अकाउंटेबिलिटी अँड फोर्थ सिम्प्लिफाईंग रिपोर्टिंग. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड अंडरस्टँडिंग कॉन्सिक्वेन्स ऑफ नॉन कंपायलन्स, नियमभंगांचे परिणाम समजून घेणे. नेक्स्ट 47. An example where audit was manipulated indicate. जेथे लेखा परीक्षा चुकीच्या पद्धतीने करण्यात आली त्या उदाहरणातून काय कळते. बघा ऑप्शन आहे ऑडिटर इफिशियन्सी, सेकंड इम्पॉर्टन्स ऑफ इंडिपेंडन्स, थर्ड कंपनी ग्रोथ अँड फोर्थ टॅक्स इव्हिजन मेथड. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड इम्पॉर्टन्स ऑफ इंडिपेंडन्स, स्वायत्ततेचे महत्व. नेक्स्ट 48. विच ऑफ द फॉलोइंग इम्प्रूव्ह ऑडिटर क्रिटिकल थिंकिंग. खालीलपैकी काय लेखा परीक्षकाच्या विचारशक्ती सुधारणा करते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट मेमोरायझिंग स्टँडर्ड, सेकंड रीडिंग ओनली थेरी, थर्ड सॉल्विंग प्रॅक्टिस केस स्टडीज अँड फोर्थ अवॉइडिंग फील्ड वर्क. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड सॉल्विंग प्रॅक्टिकल केस स्टडी, प्रत्यक्ष केस स्टडी सोडवणे. नेक्स्ट 49. केस बेस्ड लर्निंग अलाउ ऑडिटर टू. केस आधारित शिक्षणामुळे लेखा परीक्षक कशा सक्षम होतात. बघा ऑप्शन आहे फर्स्ट स्किप डॉक्युमेंटेशन, सेकंड अप्लाय नॉलेज इन रिअल सिच्युएशन, थर्ड फोकस ओनली ऑन अकाउंट अँड फोर्थ अवॉइड प्रोफेशनल जजमेंट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड अप्लाय नॉलेज इन रिअल सिच्युएशन, प्रत्यक्ष परिस्थिती ज्ञानाचा उपयोग. नेक्स्ट 50. अ गुड ऑडिट केस स्टडी इन्व्हॉल्व. एक चांगली लेखा परीक्षा केस स्टडी यामध्ये असते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट फिक्शनल स्टोरीज, थर्ड सेकंड स्टेप बाय स्टेप प्रॅक्टिकल अप्रोच, थर्ड ओनली लॉ अँड स्टँडर्ड आणि फोर्थ सेलिब्रिटी एंडोर्समेंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड स्टेप बाय स्टेप प्रॅक्टिकल अप्रोच, टप्प्याटप्प्याने प्रत्यक्ष दृष्टिकोन. ओके. नेक्स्ट जो सेकंड व्हिडिओ आहे तो राहणार आहे ऑडिट स्ट्रॅटेजी, ऑडिट प्लॅनिंग अँड ऑडिट प्रोग्रामचा. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. मीन्स सेकंड व्हिडिओ तुम्हाला डायरेक्टली नोटिफिकेशन थ्रू मिळणार आणि मला पण सेकंड व्हिडिओमध्ये मदत होणार. व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब. त्यानंतर आपण महाट्रान्सको आणि सिडकोचा मॉक पेपर सुद्धा सॉल्व्ह करणार आहे. PNBSOची क्रेडिट ऑफिसरची सिरीज आपण स्टार्ट केलेली आहे, त्याचे व्हिडिओज मी लवकरात अपलोड करणार आहे आणि एक नवीन सिरीज आपण स्टार्ट करणार आहे जी आहे RRB ALPची. ओके. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. तेव्हापर्यंत धन्यवाद.